नमस्कार. लोकसंवाद न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजचा संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे महानगरपालिकेच्या विकासात राजकारणाचं नारळ फुटलं. विषयाचं नाव आहे महानगरपालिकेच्या विकासात राजकारणाचं नारळ फुटलं. या विषयाचं विश्लेषण आज का करावं वाटलं, कशासाठी करावं वाटलं हे आज सांगणं औत्सुक्याचं बनलेलं आहे. आपण वेळोवेळी लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा सारांश सांगत असताना, लातूर जिल्ह्याच्या राजकीय परंपरेचा इतिहास सांगत असताना येथील राजकीय सुसंस्कृतपणाचा उल्लेख आपण वेळोवेळी करत असतो. येथील राजकीय मंडळींनी आपलं आदर्शवादी राजकारण कसं अस्तित्वात आणलं आणि एक नवा आदर्श लातूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या पटलावर तयार करून दिला आणि तेथूनच सुसंस्कृत राजकारणाची परंपरा अस्तित्वात आली आणि विविध राजकीय पक्षातील नेते लातूर जिल्ह्यातील यांनी एक आदर्शवादी सुसंस्कृतपणाचं राजकारण पुढे आणलं. अशा विविध राजकीय नेत्याच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या राजकारणाला, लातूर जिल्ह्याच्या विकासाला, लातूर जिल्ह्याच्या परंपरेला साजेसं राजकारण आजपर्यंत येथील नेत्यांनी केलेलं आहे. मग पहिल्या फळीतील नेते सांगायचे झाले तर माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, औश्याचे माजी आमदार बसवराज पाटील नागराळकर साहेब, उदगीरचे चंद्रशेखर भोसले साहेब, गोविंदांना केंद्रे साहेब, नुटेरी सावकार, त्यानंतर अहमदपूरचे विनायकराव पाटील माजी राज्यमंत्री, त्यानंतर आजचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील, अशा विविध लातूर जिल्ह्याच्या राजकीय मंडळींची ही परंपरा राहिलेली आहे. आणि या परंपरेतून आज आम्हाला हे सांगायचंय की हे सुसंस्कृत राजकारण या मंडळींनी कशा पद्धतीचं खेळलेलं आहे. सुसंस्कृतपणाचं राजकारण येथील मंडळींचं आज अस्तित्वात आलेलं आहे. या राजकारणाचा खऱ्या अर्थानं विलासराव देशमुख असतील, शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, एक आदर्श स्वरूप राजकारणाचं कसं असावं आणि विरोधक असला तर विरोधकाला कशा पद्धतीनं विरोधातूनच उत्तर कशा पद्धतीनं द्यावं हे विलासराव देशमुख साहेब असतील, शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे रमेशप्पा कराड असतील, ही विविध मंडळी सुसंस्कृत राजकारणाचा ठसा या मंडळींनी लातूर जिल्ह्याच्या पटलावर उमटवलेला आहे. मग एकंदर हे लातूर जिल्ह्याचं सुसंस्कृतपणाचं राजकारण आजच्या वेळेपर्यंत पुढे आलं आणि एक वेगळा ठसा लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा. लातूर जिल्ह्यातून 2 मुख्यमंत्री झालेले आहेत, शिवराज पाटील निलंगेकर साहेब, विलासराव देशमुख साहेब, आणि देशाचे गृहमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर साहेब. अशी मोठी परंपरा लातूर जिल्ह्याला राजकीय आहे. हे आपण विसरून चालत नाही. हे म्हणणं आज खरं ठरतंय, शाश्वत ठरतंय. मग एवढी मोठी राजकीय परंपरा असताना आता येथून पुढच्या मंडळींनी, येथून पुढच्या राज्यकर्त्यांनी पाठीमागच्या सुसंस्कृतपणाचा वारसा पुढे चालवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे असं मला प्रामुख्याने वाटतं. मग ते भारतीय जनता पार्टीतील नेते असतील किंवा काँग्रेस मधील नेते असतील, हे दोन्हीकडील नेत्यांनी आपली सुसंस्कृतपणाची जबाबदारी वारसाने आलेली राजकीय ही टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे हे म्हणणं आज क्रमप्राप्त ठरते. मग या विषयाचं आजचं स्वरूप असं आहे की आता काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगानंच आज
लातूर जिल्ह्यामध्ये काही 2 दिवसांपूर्वी जे एक दूषित वातावरण लातूरमध्ये पाहायला मिळालं उद्घाटनाच्या संदर्भामध्ये, आणि तेथे कुठेतर प्रत्येक लातूर जिल्ह्यातला सजग नागरिक म्हणून लातूर जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हा राजकारणाला प्रत्येक नेत्याच्या जाणून आहे, ओळखून आहे, आणि प्रत्येक नेत्याचं राजकारण कशा पद्धतीचं आहे हे प्रत्येक लातूर जिल्ह्यातल्या माणसांना माहिती आहे. आणि म्हणून प्रत्येकाचं वेगळंपण राजकीय दृष्ट्या हे लातूर जिल्ह्यातला माणूस, प्रत्येक व्यक्ती जाणून आहे. मग काही 2 दिवसांपूर्वी लातूर शहराचे आमदार माननीय अमित भैया देशमुख हे मजगे नगर येथे उद्घाटनासाठी गेले होते, आणि उद्घाटनासाठी गेल्यानंतर त्यांना विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. तिथे आमने-सामने आले आणि एक गदारोळाचं वातावरण तयार झालं. तेथे द्वेषाची भावना तयार झाली जी लातूर जिल्ह्याने कधीच पाहिली नाही, आणि ती द्वेषाची भावना बीजारोपण खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्यामध्ये त्या घटनेतून झालं का असा बोध मनामध्ये तयार होतो. पाठीमागचा इतिहास हा सुसंस्कृत राजकारणाचा आहे. भारतीय जनता पार्टीतील नेते सुद्धा लातूर जिल्ह्यातील एक आदर्शयुक्त राजकारण, आज मला एक नाव विसरलं, माननीय शिवराज पाटील कवळेकर, जी विलासराव देशमुख यांना एका निवडणुकीमध्ये विलासराव देशमुखांचा पराभव करणारे शिवराज पाटील कवळेकर, शिवाजीराव पाटील कवळेकर हे जबरदस्त लातूर जिल्ह्याचे नेते आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे नेते आहेत. एक आदर्शयुक्त राजकारण कसं खेळायचं हे सांगणारे नेते आहेत. माननीय दिलीपराव देशमुख साहेबांचं राजकारण आणि सुसंस्कृतपणाचा वारसा हा त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून वेळोवेळी दिसून येतो. तसंच शिवाजीराव पाटील कवळेकर साहेबांचं सुद्धा त्याच पद्धतीचं राजकारण आहे. दोन्ही नेते जुन्या फळीतली असले तरीही हे आदर्शयुक्त राजकारण कशा पद्धतीचं असतं हे ह्या 2 नेत्यांनी, विलासराव देशमुख साहेब असतील, शिवाजीराव पाटील कवळेकर असतील, दिलीपराव देशमुख साहेब असतील, चाकूरकर साहेब असतील, ह्या विविध मंडळींनी सुसंस्कृतपणाचं राजकारणाचा वारसा जपलेला आहे. आणि हा वारसा जपलेला असताना जी 2 दिवसांपूर्वी जी घटना लातूरमध्ये घडली, ही लातूर जिल्ह्यातील 80 ते 90% लोकांना, जी राजकारणाचा एक आदर्शयुक्त भावनेतून जी मंडळी पाहतात, या नवीन पिढीकडे राजकारणात आलेल्या, त्यांना कुठेतरी मनामध्ये नाराजीचा सूर त्यांच्या मनामध्ये उमटवलेला ह्या निश्चित झालेला आहे. ही राजकीय मंडळी जी नवीन आलेली आहेत, ही आपली कर्तबगारी दाखवण्यासाठी किंवा आपला ठसा कशा पद्धतीने लोकांच्या मनावर बिंबवायचा हा दृष्टिक्षेप जरी त्यांच्या मनामध्ये असला तरी राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना आज या मंडळींनी एक गांभीर्यपूर्वक लक्ष वेधण्याची गरज आहे. ती म्हणजे लातूरला सुसंस्कृतपणाचा वारसा हा शाश्वत आहे, खरा आहे, आणि सजग लातूर जिल्ह्यातील नागरिक आहेत, मंडळी आहेत, माणसं आहेत. कारण कोणाचं राजकारण कशा पद्धतीचं हे जाणून आहेत. विलासराव देशमुख साहेबांचा एकदा पराभव झालेला होता. तो पराभव कशामुळे झाला होता, का झाला होता, हे सर्व जाणून व्यक्ती आहे. म्हणून लातूर जिल्ह्यातली जनता इतकी, मतदार हा इतका सजग आणि ऍक्टिव्ह आहे. हा कुठेच एवढा सजग आणि ऍक्टिव्ह मतदार कुठेच पाहायला मिळत नाही संबंध महाराष्ट्रामध्ये. त्याचं कारण म्हणजे अहमदपूरमध्ये एक अशी परंपरा राहिलेली आहे की एकच आमदार कंटिन्यू राहत नाही, तो आमदार अहमदपूर तालुक्यातील बदलत असतो. आता अपवाद म्हणून डबल तेच आमदार म्हणजे आजचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील हे डबल निवडून आले. एक अहमदपूर जिल्ह्यातल्या 30 ते 40 वर्षाच्या राजकारणातला, इतिहासातलं एक उदाहरण आजचं, जे म्हणजे सहकार मंत्री आजचे हे कंटिन्यू 2दा आमदार झालेले आहेत. पण पाठीमागायचा अहमदपूर तालुक्याचा जर इतिहास काढला तर एकच आमदार डबल निवडून येत नाही.
मग इतका सजग लातूर जिल्ह्यातला मतदार असताना, इथला पावक एवढा मतदार असताना, मग लातूर जिल्ह्यातल्या राजकीय मंडळींची पार्श्वभूमी काय हे समोर येणं साहजिकच आहे. म्हणून आदर्शयुक्त राजकारण हे येथील राजकीय मंडळींनी पुढे आणलेलं आहे. आणि राजकीय मंडळीशी जनतेला जाणून होती अगोदरची मंडळी, जे शिवाजीराव पाटील कवेकर असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, माननीय विलासराव देशमुख साहेब असतील, ही इथल्या मतदाराला जाणून होती. म्हणजे राजकीय मंडळीपेक्षा एक पाऊल पुढे हा मतदार लातूर जिल्ह्यातील आहे. म्हणून हे ओळखून असल्यामुळे खेळमेळीचं राजकारण, आनंदयुक्त राजकारण, आरोप प्रत्यारोप करत असताना एकमेकाच्या वैयक्तिक जीवनावर कधीही टीका येथील राजकीय मंडळींनी आणली नाही, येऊ दिलेली नाही. इतकं सुंदर राजकारणाचं हे वास्तव्य असणारं लातूर जिल्ह्याचं आज कुठेतरी या वास्तव्याला सुसंस्कृतपणाच्या आज गालबोट या गेल्या काही 2 दिवसांमध्ये लातूरमध्ये मजगेनगरमध्ये अमित देशमुख उद्घाटनाला गेलेले असताना तेथील भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तींनी गोंधळ घातला आणि ही गोंधळाची परिस्थिती तयार त्या ठिकाणी झाली. एक सुसंस्कृतपणाच्या राजकारणात कुठेतरी गालबोट लागलं. मग येथून आपण काय बोध घेतला पाहिजे? इथून सुसंस्कृतपणाचा राजकीय वारसा जपण्यासाठी नवीन आलेल्या राजकीय मंडळींनी काय केलं पाहिजे? तर आम्हाला हे लक्षात आणणं गरज आहे, ती म्हणजे सुसंस्कृतपणाचा राजकीय वारसा पहिल्यांदा जपला पाहिजे. दुसरी गोष्ट, राजकीय आरोप प्रत्यारोप करत असताना, आरोपांच्या फैरी झाडत असताना वैयक्तिक जीवनावर कुणाच्याही टीका येऊ द्यायची नाही, हे तारतम्य येथील राजकीय मंडळींनी बाळगलं पाहिजे, ते लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एखादं विकास कामाचं धोरण आखत असताना, एखादं विकास कामाचं उद्घाटन करत असताना, एखादं विकास कामाचा मी केलो हा बडीजामा न करता लातूरचा विकास हा कशा पद्धतीने होईल हे पाठीमागच्या राजकीय मंडळींनी जशा पद्धतीने राजकारण खेळलेलं आहे, विकासानोप राजकारण म्हणतोय, ते राजकारण आज नवीन पिढीने सुद्धा अंमलात आणणं आज अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हे राजकारण खेळत असताना, हे राजकारणाची समाजकारणाचं राजकारणाचं प्रतिबिंब डोळ्यासमोर आणत असताना प्रत्येकाने आपली तारतम्यता बाळगली पाहिजे. आणि विरोध हा होतच असतो राजकारणामध्ये, हे शाश्वत आहे, पण त्या विरोधाला कुठेतरी मर्यादा आणणं आणि त्यावर सुसंस्कृतपणाचं राजकारणाचं प्रतिबिंब दाखवणं जनतेला, आणि त्यातूनच जनतेच्या मनामध्ये उतरणारा नेता असा असतो की त्याने जनतेचं मन ओळखलेलं असतं, जनतेची प्रतिभा ओळखलेली असते. म्हणून माननीय विलासराव देशमुख साहेब असतील, माननीय शिवराज पाटील चाकूरकर असतील, माननीय शिवाजीराव पाटील कव्वेकर साहेब असतील, माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, ही सगळी मंडळी खूप मोठी आदर्शयुक्त होऊन लातूर जिल्ह्यामध्ये होऊन गेलेली आहेत. जबरदस्त पगडा या राजकीय मंडळींचा आजही आहे. सुसंस्कृतपणाची झालर ही माननीय दिलीपराव देशमुख यांच्या शब्दातून अभिरुची तयार होते. कारण स्पष्ट वक्ता आणि सुसंस्कृत आदर्शयुक्त राजकारणाची परंपरा ज्या नेत्याने लातूर जिल्ह्यामध्ये आखली, ते खरंच आदर्शयुक्त माणसाच्या मनामध्ये चिरकाल टिकून राहिले. जनतेच्या मनामध्ये असे नेते की ज्यांनी सुसंस्कृतपणाची झालर देऊन राजकारणाचा एक आदर्शयुक्त भावनेचा वारसा जपण्याचं काम या सर्व लातूर जिल्ह्याच्या मंडळींनी केलेलं आहे. आज आवर्जून आठवण होते चंद्रशेखर भोसले साहेब यांची, आज आवर्जून आठवण होती विलासराव देशमुख साहेब यांची, आज आवर्जून आठवण होते शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांची. किती सुंदर व्यक्तिमत्व असणारे लातूर जिल्ह्याचा विकासावर धोरण आखणारे नेते, जर भलेही दुसऱ्या पक्षात मध्ये काही लोक मंडळी असतील, पण विचार सानिध्यता बाळगत असताना येथील राजकीय मंडळींनी काय केलं असावं त्या पहिल्या फळीतील राजकीय मंडळींनी? तर विचारांची जोपासना केली, एकमेकात सुसंवाद ठेवला, एकमेकात आदर्शयुक्त भावना ठेवली, एकमेकात मान सन्मान एकमेकांप्रती ठेवला आणि एक सुंदर राजकारण लातूर जिल्ह्याचं पुढे आलं. म्हणून हा जो राजकारणाचा सुसंस्कृतपणा जो आहे, हे सुंदर आणि
आदर्शवादी नक्कीच राहिलेला आहे. पण जे लातूरमध्ये काल 2 दिवसांपूर्वी जी घटना घडली ही खऱ्या अर्थानं एकमेकांप्रती द्वेष तयार करणारी भावना आहे का असं वाटतंय. आणि ही सर्व जनता पाहती, ही लक्षात ठेवलं पाहिजे ते येथील राजकीय नवीन आलेल्या नेत्यांनी, की येथील सर्व जनता जाणून आहे, ओळखून आहे. मी अगोदरच सांगितलेलं आहे, हे ओळखून आहे. फक्त तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा कशा पद्धतीचा आहे हे लातूर जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक भारतीय जनता पार्टी नेता असो या काँग्रेसमधील नेता असो, याच्याकडे दोन्ही नेत्यांकडे बारकाईनं जनता लक्ष ठेवून आहे. म्हणजे यांचं काय कार्य आहे, हे राजकारण कशा पद्धतीचं खेळतात, हे सुसंस्कृत राजकारणाचा वसा कशा पद्धतीने जपतात, हे कोणत्या विकास कामाला प्राधान्य देऊ इच्छितात, हे सर्व येथील जनता शोध तुमच्या मनातला घेत आहे. म्हणून येथील राजकीय मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की लातूर जिल्ह्यातला हा मतदार खूप आणि खूप हुशार आहे. या मतदाराला ओळखणं सुद्धा अगोदरच्या मंडळींना जमलं नाही, तर येथून पुढच्या मंडळींना काय जमणार. कारण सजग मतदार हा लातूर येथील आहे. अनेक भाषणामध्ये, अनेक राजकीय पटलावर शिवाजीराव पाटील नेमकर असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, माननीय विलासराव देशमुख साहेब असतील, यांनी बोलून सुद्धा दाखवलेलं आहे की येथील लातूर जिल्ह्यातला मतदार ओळखणं हे अशक्य गोष्ट आहे. हा ओळखू शकत नाही. कशी कुणाला पलटी द्यायची, कसं कुणाला वर आणायचं हे लातूर जिल्ह्यातली जनता ओळखून आहे. म्हणून येथून नवीन आलेल्या राजकीय मंडळींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना पहिल्यांदा लातूर जिल्ह्याच्या विकासानुरूप धोरणं कशा पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये अंमलात आणली पाहिजे हा दृष्टिक्षेप आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सुसंस्कृत राजकारणाचा वसा आणि वारसा आपण प्रत्येकानं जपला पाहिजे आणि एक आदर्शयुक्त राजकारण आपल्या सर्व मंडळींनी केलं पाहिजे. याच माफक इच्छा आपल्याकडून आहेत, याच माफक धारणा आपल्याकडून आहेत. आणि म्हणून जे काल लातूरमध्ये जे वातावरण दूषित होण्याचा जो प्रयत्न झाला तो आपण प्रत्येक मंडळींनी समजून घेतला पाहिजे. ही या विषयाच्या अनुषंगाने आपण हे विश्लेषण केलेलं आहे. आज या विषयाचं जे कारण जे म्हणजे आपण महानगरपालिकेच्या विकासात राजकारणाचं नारळ फुटलं, जे आपण हा विषय अनुच्छेद केलेला आहे, हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की राजकारण खेळत असताना लातूर जिल्ह्याचं सुसंस्कृत राजकारण हे आपण प्रत्येकानं जपलं पाहिजे. लोकसंवाद न्यूज चॅनल मध्ये आपण सतत सामाजिक राजकीय विषयांचं विश्लेषण करत असतो. एक आदर्शयुक्त भावना या मुलाखतीतून आपण देत असतो. काहीतरी समाजाला बोध झाला पाहिजे, काहीतरी प्रत्येकानं यातून घेतलं पाहिजे हा दृष्टिक्षेप आपण सतत घेत असतो आणि ही मुलाखत मी सातत्यानं देत असतो. लोकसंवाद न्यूज चॅनलला आपण जो उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवादच आहेत. आपण लोकसंवाद न्यूज चॅनल अग्रगण्य पाहत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन करावे तेवढे कमीच आहेत. पण आपण सर्वांनी लोकसंवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, सहकार्य करा आणि पाहत रहा लोकसंवाद न्यूज, बातमी तुमच्या अस्मितेची. धन्यवाद.